नमस्कार. सहजच सुचलं मला की ही जी क्वेरीज असते ती प्रत्येकांना येते, म्हणून मी हा व्हिडिओ काढायचं ठरवलं. तर बघा काय असतं, ही बाह्य आहे कटिंग केलेली मी ही. तर आपल्याला कापड कमी पडतं बाहीच्या रुंदीनुसार, तर ब्लाऊज पिसाचं पण कमी पडतं. तर मग तो जोड कसा लावायचा बघा. आपण काय करतो मग, आता याला बाही कमी पडली कापड, तर मी अस्तरला जोडून घेऊ शकतो आपण, कारण हे कॉटनचं असतं आपलं अस्तर. त्यामुळे इथून दोरे निघून इथं उसवू शकत नाही. तर हे असंच लावतो, लावून घेतलं तरी चालतं. पण ब्लाऊज पिसाचं कसं असतं, असे दोरे निघतात बघा असे. तर मग आपण सिंगल कापडावर इथे जोड लावला तर मग ते काही दिवसांनी कस्टमरच्या वापरामुळे नंतर असे दोरे निघून इथं जिथं जोड लावलाय आपण असा, तिथं उसवू शकतं, फाटतं. तर मग तसं होऊ नये म्हणून काय करायचं, अस्तरच्या कापडला आपण जोड लावू शकतो, पण ब्लाऊज पिसाला तसा जोड न लावता या पद्धतीने जोड लावत जा. म्हणजे तुमचा अगदी व्यवस्थित ब्लाऊज जुना झाला तरी फाटणार नाही कस्टमरचा, त्या जोडाच्या जॉईंटच्या इथे. आता एवढं कापड मला कमी पडतंय ब्लाऊज पिसाचं, तर मी फक्त ब्लाऊज पिसाला जोड न लावता असा मी कसा लावणार आहे ते बघा. अगोदर मी काय करणार आहे, ह्याला जोड लावून घेतलाय, याचा काही प्रॉब्लेम नाही, व्यवस्थित बाही मापानुसार करून घेतली. पण आता याला होत नाही, तर मग काय करायचं, एका साईडने जोडून घ्यायची व्यवस्थित अशी अशी लावून घ्यायची. एक साईड कोणती तरी अशी परफेक्ट अशी परफेक्ट लावून घ्यायची. आणि आता इकडे आपल्याला कापड कमी पडते एवढं, तर खालच्या भागाला हा जोड लावायचा आहे आपण. काठाचं निघतं पाठीच्या पुढे थोडं राहिलेलं असतात काठ, तोच जोड लावायचा काठपदराच्या ब्लाऊजला. तर मग पहिलं काय करायचं, हे अस्तर जोडून घ्यायचं ह्याच तुकड्याला, ह्या अर्धा जे तुकडा आहे ह्यालाच अस्तर जोडून घ्यायचं. तर कसं घ्यायचं ते मी तुम्हाला अगोदर एक बाही करून ठेवली ती दाखवते. आता ही बाजूला ठेवते, कारण वेळ जास्त जातो मग आपला व्हिडिओमध्ये. तर या पद्धतीने जोडून घ्यायची बाही. ही बघा मी बाही जोडून घेतलेली दुसरी, आणि इथे मात्र मला हा काटाची बाही कमी पडते ब्लाऊज पिसाची. तर मग काय करायचं, या पद्धतीने बरोबर असं जेवढी घडी खाली काटाला आहे तेवढी घडी घालून काटाबरोबर काठ असा लावून घ्यायचा. या पद्धतीने खाली पण बघायचं हे काठ, आणि मग इथून टिप मारायची अशी. टिप लॉक करायची आणि कट करून नंतर हे उघडून इथे दाब टिप मारून घ्यायची. याच्यावर दाब टिप मारायची. आणि मग बरोबर ही घडी आतमध्ये घेऊन इथे खाली अस्तर जोडून टाकायचं असं. इकडे पण आणि जे मग एक्स्ट्रा उरलंय कापड आपलं ते कट करून टाकायचं. या पद्धतीने हे बघा, या पद्धतीने असा जोड लावला ना तर इकडे पण जॉईन होतं अस्तरला आपल्या टिपाया. त्यामुळे काय होतं, इथून मधून आपलं हे उसवून बाहेर येऊ शकत नाही. कधीच ब्लाऊज इथं या जॉईन मध्ये फाटणार नाही तुमचा कस्टमरचा. कटोरीचं पण तसंच असतं, कटोरीला शक्यतो नाही येत जोड, पण बाह्यांना जोड सर्रास येतात. किंवा मग पाठीमागच्या भागाला येतात बघा, इथे इथे पण कापड कमी असतं आपल्याला, मग जोड लावावं लागतो. तेव्हा पण मग हीच ट्रिक तुम्ही यूज करा. अगदी युजफुल ट्रिक आहे ही. किती छान आहे बघा बरं, मग एकदम भक्कम होतं आणि छान दिसतं. तर या पद्धतीने तुम्ही जोड लावा, एकदम छान ब्लाऊज टिकणार इथं जोडामध्ये, अजिबात उसवणार नाही. मग कसा वाटला व्हिडिओ, आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा मित्रमैत्रिणींबरोबर. नवीन बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा. थँक्स फॉर वॉचिंग.